चला आले का सगळे? जॉईंट व्हा सगळ्यांनी. चला फटाफट. ओके आले सगळे. तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन इलेक्ट्रोस्टॅटिकच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण खूप सारे पॉईंट कव्हर केले होते. त्या पॉईंटच्या बेसवरच आज आपला इक्विपोटेन्शियल सरफेस हा डिपेंड असणार आहे. इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहित पाहिजे. याच्यावरच सगळं डिपेंड आहे. कसं ते सांगतो. आणि तुम्हाला वर्क डन माहित पाहिजे. या दोन गोष्टी जर तुम्हाला कळल्या तर इक्विपोटेन्शियल सरफेस एकदम मक्खन जैसा लगेगा आपको. पहिला याची साधी सुधी डेफिनेशन सांगतो. इक्विपोटेन्शियल सरफेसची पहिला डेफिनेशन. इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे हा एक सरफेस आहे, फिक्स झालं. इट इज अ सरफेस ऍट विच, हा एक असा सरफेस आहे की ज्यावर इक्विपोटेन्शियल, इक्वी म्हणजे समान, पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल, समान पोटेन्शियल. इट इज अ सरफेस ऍट विच ऍट एव्हरी पॉइंट पोटेन्शियल इज सेम. ह्याचा अर्थ काय ते समजून घेऊया. समजा एक पॉइंट चार्ज घेतला मी. हा एक पॉझिटिव्ह पॉइंट चार्ज आहे. याची मी इलेक्ट्रिक फील्ड काढली. ते असे रॅडियली आउटवर्ड असणार, असे असणार. इलेक्ट्रिक फील्ड हे आउटवर्ड असणार. या बेसिक कन्सेप्ट आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांनी पहिला हे शिकून या, नंतर मग इथं आपला हुशारी दाखवायला या. ओके, असा हा पॉइंट चार्ज आहे आणि त्याची इलेक्ट्रिक फील्ड अशी आउटवर्ड आहे. ओके, आता या पॉइंट पासूनचं एका विशिष्ट डिस्टन्सवरती पोटेन्शियल कसं काढायचं. समजा मी इथून 3 सेंटीमीटर घेतला, इथं 3 सेंटीमीटर. ओके, इथून 3 सेंटीमीटर घेतला, हा 3 सेंटीमीटर आहे. इथलं पोटेन्शियल कसं काढणार, या फॉर्म्युल्याने काढणार. कारण आरच्या इथं तुम्ही 3 सेंटीमीटर वगैरे ठेवणार तुम्ही. ओके, इथून परत इथं 3 सेंटीमीटर वर समजा इथं पोटेन्शियल आलं 50 वोल्ट आलं, तर इथून इथे 3 सेंटीमीटर, कारण डिस्टन्स सेम आहे, चार्जेस पण सेम आहे. इथे पण पोटेन्शियल 50 येणार, इथून इथे पण पोटेन्शियल सेम येणार, इथे पण पोटेन्शियल सेम होणार. आणि हे सगळे पॉईंट तुम्ही जर जॉईंट केले तर तुम्हाला एक स्पियर भेटेल. सर्कल नाही, स्पियर भेटेल. ते सांगतो. कारण इथून इथे 3 सेंटीमीटर, इथून इथे 3 सेंटीमीटर पोटेन्शियल सेम, इथून इथे पण 50 वोल्ट, 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 इथून इथे पण 50 वोल्ट. कारण अंतर इथून पण सेम आहे, कारण हा 3D शेप आहे. इथून पाठी पण 3 सेंटीमीटर 50 वोल्टच असणार. म्हणजे काय, हा एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स तयार होणार, जसा की आपण सरफेस टेन्शन मध्ये बघितला होता. ओके, मग हा जो स्पियर आहे त्याचा जो सरफेस आहे, असा जो गोळा तयार होईल, त्या सरफेसवरच्या प्रत्येक पॉइंटचं पोटेन्शियल हे सेम असणार. मग त्या काय म्हणतात, त्या सरफेसला इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणून पॉइंट चार्ज इक्विपोटेन्शियल सरफेस इज स्पियर. जर पॉइंट चार्ज असेल तर त्याचा इक्विपोटेन्शियल सरफेस हा स्पियर मध्ये असतो. हा एक इक्विपोटेन्शियल, हा दुसरा इक्विपोटेन्शियल, कारण इथून इथे पोटेन्शियल सेम, इथून इथं पोटेन्शियल सेम, इथून इथं पोटेन्शियल सेम, याच्या बाहेर पोटेन्शियल सेम. एवढ्या पॉइंट वरती पोटेन्शियल हे सेमच भेटणार तुम्हाला. याच्यावरती पोटेन्शियल सेमच भेटणार, याच्यावरती पोटेन्शियल सेमच भेटणार. पण याच्यावरती आणि याच्यावरती पोटेन्शियल तुम्हाला वेगवेगळं भेटणार. म्हणजे इथे पोटेन्शियल 50 असेल तर कदाचित इथे पोटेन्शियल 100 वोल्ट असेल. पोटेन्शियल सेम आहे का? नाही. म्हणून हा सरफेस बाहेरचा आणि आतला सरफेस हे इक्विपोटेन्शियल सरफेस होणार नाही. म्हणून ही डेफिनेशन आहे, असा सरफेस ज्याच्यावरचा पोटेन्शियल सगळीकडे सेम असेल. ओके, द पॉइंट चार्ज साठी स्पियर शेप तयार होतो. पण चार्जेस असे लिनियर असतील, लिनियर चार्ज असतील, असे लाईन मध्ये चार्ज असतील, तर याचा इक्विपोटेन्शियल सरफेस हा सिलेंडर फॉर्म मध्ये होईल. कसा होईल? सिलेंडर फॉर्म. हा एक झाला, त्याच्या बाहेर दुसरा सिलेंडर, हा एक झाला, त्याच्या बाहेर तिसरा सिलेंडर. याच्यावर पोटेन्शियल सेम, इथून डिस्टन्स सेम आहे, इथून डिस्टन्स सेम आहे, इथून डिस्टन्स सेम आहे. याच्यावरती पोटेन्शियल वेगळं, इथून डिस्टन्स सेम आहे, इथून डिस्टन्स सेम आहे, इथून डिस्टन्स सेम आहे. हा झाला सिलेंड्रिकल फॉर्म, सिलेंड्रिकल शेप. Therefore, for linear charge, equipotential is in the form of cylindrical shape. हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राहिला पॉइंट वर्क डनचा. आता बघा, वर्क डन अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल, चेंज इन वर्क डन इज इक्वल टू चेंज इन
फायनल पोटेन्शियल मायनस इनिशियल पोटेन्शियल. डेफिनेशन लक्षात आली का? इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन काय? इट अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन प्लेस टू अनादर. एका चार्जेसला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत चेंज करायला किती वर्क डन करावं लागतं त्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतात. ओके, आता बघा, जर जर मला इथून एक चार्ज या ठिकाणी न्यायचा आहे, इथून चार्ज मला या ठिकाणी न्यायचा आहे. ओके, इथून इथं पोटेन्शियल किती आहे? 50. इथं पोटेन्शियल किती आहे? 50. ओके, 50 मायनस 50 इज इक्वल टू 0. वर्क डन आलं 0. अरे वा, वर्क डन 0 आलं. डिस्टन्स आहे, चार्जेसला इथून इथपर्यंत नेला, चार्जेसला तर मूव्ह केलेला आहे, डिस्टन्सवर नेला आहे, पण आपला वर्क डनचा फॉर्म्युला काय सांगतो? वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्स लावून डिस्प्लेसमेंट केलं तर वर्क डन होतं. पण इथे डिस्प्लेसमेंट करून सुद्धा वर्क डन झालेलं नाही. कसं काय? कारण इलेक्ट्रिक पोटेन्शियलच्या डेफिनेशन नुसार फायनल पोटेन्शियल 50 आहे, सुरुवातीचं पण पोटेन्शियल 50 आहे. 50 मायनस 50 0. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, इक्वी पोटेन्शियल सरफेसवरती चार्जेसला मूव्ह करायला वर्क डन लागत नाही. टू मूव्ह युनिट पॉझिटिव्ह चार्ज ऑन or in equipotential surface from one place to another, work done doesn't required. हे गोष्ट लक्षात ठेवा. पण तुम्हाला त्या चार्जेसला इथून इथं वर उचलून न्यायचं आहे, इथून इथं वर उचलून न्यायचं आहे. मग पहिलं फायनल पोटेन्शियल 100, पहिलं पोटेन्शियल होतं 50, वर्क डन किती वर लागेल? 50 जूल करावं लागेल. तर हा आणि हा इक्विपोटेन्शियल सरफेस नाहीये. हे गोष्ट लक्षात आली की इक्विपोटेन्शियल सरफेस वरती चार्जेसला मूव्ह करायला वर्क डन करावं लागत नाही. तिसरा पॉईंट आपण महत्वाचा तिसरा पॉईंट आहे काय ते बघा. आता आपण वर्क डन किती काढलं? वर्क डन इज इक्वल टू फोर्स म्हणजे कोण? इलेक्ट्रिक फील्ड. इथं फोर्स कोण लावताय? इलेक्ट्रिक फील्ड फोर्स लावताय, मल्टिप्लाय बाय डिस्टन्स आणि कॉस थीटा. आता वर्क डन काढलं ना इक्विपोटेन्शियल वरती, इथून इथं चार्जेस येताना वर्क डन आपल्याला 0 करावं लागतं. मग याचा आन्सर किती येणार? 0. ई डॉट डीएक्स कॉस थीटा इज इक्वल टू 0. हे इक्वेशन ऑब्झर्व करा, दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 आहे. दोघांचा डॉट प्रोडक्ट हा 0 आहे. याचा अर्थ याच्या मधला अँगल हा 90 डिग्री असणार, कारण कॉस 90 0 आणि हे सगळं मल्टिप्लाय केलं तर 0. बरं, याचा अर्थ काय? कॉस 90 0. याचा अर्थ असा, इलेक्ट्रिक फील्ड ही जी आहे ही इलेक्ट्रिक फील्ड आणि डीएक्स इलेक्ट्रिक फील्ड आणि डीएक्स म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेस. कुठला? हा इक्विपोटेन्शियल सरफेस. इलेक्ट्रिक फील्ड आणि इक्विपोटेन्शियल सरफेस याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. हे याच्यावरून प्रूफ होतं. कशावरून? जर वर्क डन जर 0 झालं, याचा अर्थ काय? वर्क डन 0 कधी होणार? चार्जेस एकाच इक्विपोटेन्शियल सरफेसवर तुम्ही मूव्ह करत असाल तर वर्क डन 0. मग हे जर डिस्टन्स असा असेल, इलेक्ट्रिक फील्ड इकडे असेल, तर हा 90 डिग्री तयार होणार. याचा अर्थ इक्विपोटेन्शियल सरफेस हा इलेक्ट्रिक फील्डला नेहमी परपेंडिक्युलरच असतो. मल्टिपल चॉईसला लक्षात ठेवायचं, इक्विपोटेन्शियल सरफेस ऑलवेज परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड. हे सगळे जे पॉईंट सांगितले त्याच्या नोट्स तुम्ही तयार करा. टेक्स्टबुक मध्ये अवेलेबल आहेत, गाईडमध्ये टार्गेटचं वगैरे बुक घ्या, त्याच्यामध्ये हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. मी फक्त तुम्हाला पॉईंट समजावून सांगितले. मल्टिपल चॉईसच्या दृष्टीने हा पॉईंट महत्वाचा आहे, कारण याच्यावरती खूप सारे क्वेश्चन तयार होतात. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करा.